मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल. तर जेव्हा पण मी व्हिडिओज अपलोड करते किंवा इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स अपलोड करते त्यावेळेस मला असं प्रकर्षाने जाणवलं की बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा असा प्रॉब्लेम आहे की घरातून काम करतात पण कस्टमर त्यांच्याकडे शिलाईचं काम देत नाही किंवा त्या अशा मला सांगतात की आमचं फिनिशिंगही चांगलं आहे, फिटिंगही चांगलं आहे, तरी सुद्धा बायका ब्लाऊज द्यायला तयार होत नाही. तर यावरती काही उपाय सांगा किंवा कसं कस्टमर आम्ही कमवू शकतो याबद्दल थोडंसं बोला. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करते जेणेकरून की माझ्यासारखं तुम्ही सुद्धा घरातून काम करत असाल तर कस्टमरची तुमच्या घराबाहेर रांग लागेल याची खात्री मी तुम्हाला देते. फक्त मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या काळजीपूर्वक ऐका, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. म्हणजे मी जे काही पॉईंट सांगितले ते तुम्ही सुद्धा आत्मसात केले तर तुम्हाला सुद्धा नक्कीच कस्टमरची घराबाहेर रांग लागेल याची श्युरिटी मी तुम्हाला देते. तर पहिला पॉईंट म्हणजे जेव्हा पण तुम्ही घरातून काम करता त्यावेळेस कस्टमरला काही स्वप्न पडलेलं नसतं की ह्या घरामध्ये शिवण काम केलं जातं किंवा ह्या घरामध्ये शिलाईचं काम कोणीतरी करून देतं. ते आपल्याला त्यांना जाणीव करून द्यायची असते की आम्ही घरातून काम करतोय आणि आमच्याकडे सुद्धा शिवणकाम केलं जातं. जेव्हा पण काय होतं, तुम्ही कुठेतरी भाजी घ्यायला जाता किंवा ग्राउंडवरती मुलांना घेऊन बसता किंवा इतर काही शॉपिंग करायला ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस आपली कोणासोबत तरी ओळख होते किंवा एक आपण स्माईल पुढच्या कस्टमरला देतो. म्हणजेच थोडक्यात कोणी पर्सन असेल त्यांना त्यावेळेस बोलता बोलता आपण थोडं तरी म्हणजे त्यांच्यासमोर विषय काढला पाहिजे की शिलाईचं काम करते किंवा गेले 2 वर्ष मी ब्लाऊज शिवते, तुम्ही एकदा देऊन पहा. आता खूप वेळा काय होतं, जेव्हा पण तुम्ही मुलांना असं कुठेतरी गार्डनमध्ये वगैरे फिरायला घेऊन जाता त्यावेळेस 1-2 अशा आपल्या मैत्रिणी जमतातच. मग काय होतं, रोजच्या गप्पा मारण्यापेक्षा आपला जो काही बिझनेस आहे त्याच्यात सुद्धा थोड्याफार गप्पा आपण मारल्याच पाहिजे. कारण की त्यांना सुद्धा माहीत नसतं आपलं बॅकग्राऊंड काय आहे आणि त्यांचं बॅकग्राऊंड काय ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं. जेव्हा आपण समोरच्याला सांगू तेव्हाच त्यांच्या लक्षात येणार आहे की हो, हे काम, ह्या शिलाई काम हे करतात. तर असंच तुम्हाला करायचं आहे. जेव्हा पण तुम्ही मुलांना बाहेर घेऊन जाता, भाजी घेण्यासाठी जाता, जर तुमची चांगली ओळख झाली तर कस्टमरला तुम्ही सांगायचं आहे की मी शिलाईचं काम करते, गेले 2 वर्षापासून शिलाई काम करते, तर एकदा तुम्ही ब्लाऊज देऊन पहा. फिटिंग फिनिशिंग आवडलं तर तुम्ही नक्कीच परत नेक्स्ट टाइम सुद्धा माझ्याकडेच ब्लाऊज घेऊन येताल, असं वाक्य सुद्धा त्यांना बोला. म्हणजे त्यांना सुद्धा कुठेतरी कॉन्फिडन्स येतो की चला, हे चांगले ब्लाऊज शिवत असतील. आणि या व्यतिरिक्त जर मी सांगेल दुसरी पॉईंट म्हणजे जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज शिवत असता आणि तुम्हाला साडी घालायची आवड असेल तर मी सांगेल तुम्ही डेली जर साडी वेअर करत असाल तर तुम्ही शिवलेले ब्लाऊज तुम्ही स्वतः घालत जा. कारण की काय होतं, जेव्हा पण आपण एखाद्या ब्युटिशियनच्या शॉपमध्ये जातो आणि एखादा ब्युटिशियन किंवा जो काही तिथे सर्व्हिस देणारा जो काही पर्सन असेल तो एकदम टापटीप दिसला, एकदम असा मेकअप शेकअप लावलेला असेल तर आपल्याला काय वाटतं, हो पा, हेच एवढे प्रेझेंटेबल दिसत आहेत, छान दिसत आहेत आणि यांचे जे काही हेअर्स असतील ते किती मॅनेजेबल आहे, तर त्यांच्याकडे आपल्या जे काही सर्व्हिस आहे त्या घ्यायला सुद्धा आपल्याला छान वाटतं. कारण की तो पर्सन इतका जर छान प्रेझेंटेबल राहत असेल तर आपल्याला सुद्धा कुठेतरी कॉन्फिडन्स येतो की स्वतःवरती जर हे इतकं छान प्रयोग करू शकतात तर आपल्याला सुद्धा छान म्हणजे आयब्रोज वगैरे आपले चांगले करून देतील. तसंच शिवणकामावरती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही ब्लाऊज वगैरे छान शिवत असाल तर जर काही नवीन ट्रेंडिंगच्या स्लीव्ज असतील, ट्रेंडिंग बाही डिझाईन असतील, बॅक साईडच्या डिझाईन असतील, फ्रंटला काही डिझाईन असतील तर नक्कीच तुम्ही त्या शिवून तुम्ही स्वतः जर वेअर केलं तर तुम्हाला समोरूनच कोणी पण एखादी लेडीज असेल तर ती विचारणार आहे हा ब्लाऊज तुम्ही नक्की कुठे शिवला. आणि त्यावेळेस जर आपण त्यांना सांगितलं की हा ब्लाऊज मी स्वतः शिवलेला आहे तर त्यांना सुद्धा वाटतं चला, यांनी स्वतः हा ब्लाऊज घातला आणि इतका छान दिसतोय तर मी सुद्धा का यांच्याकडून असा ब्लाऊज शिवून नको घेऊ, असं सुद्धा प्रत्येकाचं मन बदलू शकतं. तर मी हेच तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला साडी घालायची आवड असेल, जर सिंपल साड्या जॉर्जेट मार्बलच्या अशा साड्या जर तुम्ही घालत असाल तर त्याचे ब्लाऊज थोडेसे डेकोरेटिव्ह आणि इतरांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे समोरून कस्टमर तुम्हाला विचारेल आणि तिथेच तुमचं 1 ते 2 कस्टमर तुम्हाला भेटेल. आता जेव्हा पण आपण घरातून काम करतो त्यावेळेस आपली अपेक्षा काय असते, पटपट कस्टमरने यावं आणि आपल्याकडे खूप सारं काम यावं. असं कधी होत नाही. कधीतरी कोणाचं लक असतं की पटकन कस्टमर भेटतात आणि बाकीचे जे काही शिवणारे असतात घरातून त्यांची माहिती किंवा ओळख पटण्यास थोडासा वेळ जातो. मग अशा वेळेस काय करायचं, जेव्हा पण तुम्ही घरातून काम करत असता त्यावेळेस तुम्ही जे कोणी मोठे टेलर असतील किंवा त्यांच्याकडे खूप जास्त काम येते शिवणकामाचं त्यावेळेस त्यांच्याकडून काहीतरी कमिशनमध्ये तुम्ही काम घेत जा किंवा थोडे दिवस जरी तुम्ही पैसे न घेता काम केलं तरी सुद्धा तुमची जी काही प्रॅक्टिस आहे ती चांगली होणार आहे. जर कोणी नवीन टेलर शिवणार असेल तर बहुधा बायका त्यांच्याकडे ब्लाऊज शिवायला देत नाही, कारण की त्यांचा सुद्धा तिथे तोटाच होतो. कारण की ब्लाऊज जातो, जे काही फॅब्रिक आहे ते पण जातं आणि वरती शिलाई पण द्यावं लागते, त्यामुळे बायका थोड्याशा ब्लाऊज द्यायला काचरतात. त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, जे कोणी मोठे टेलर असेल शिवणारे, मग प्रोफेशनल टेलर असेल किंवा त्यांच्याकडे शिवायला खूप जास्त गर्दी असेल त्यांच्याशी थोडंसं संभाषण करून त्यांचं काम तुम्ही थोडंसं घेऊन या. मग ते हात शिलाईचं असू द्या, पिकोफॉलचं असू द्या किंवा बटन हुक्स वगैरे बसवायचं असू द्या, आई करायचं काम असू द्या, ते काम छोटे छोटे तुम्ही करा. जेणे काय होईल, तुमचा अनुभव सुद्धा वाढेल आणि तुम्हाला काम करण्याचा कॉन्फिडन्स येईल. जेव्हा पण एखादा नवीन कस्टमर आपल्याकडे पहिल्यांदा येतं त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स कुठेतरी लूज पडतो
करतो. मग काय होतं, कस्टमर ज्यावेळेस आपल्याला मेजरमेंट द्यायला किंवा घ्यायला सांगतं त्यावेळेस आपणच खूप जास्त घाबरलेलो असतो की हे इतकं यांचा बॉडी शेप इतका मोठा आहे, मग मला यांचा ब्लाऊज जमेलच का. मग काय होतं, कुठेतरी कस्टमर आपलं जे काय आहे ते चेहऱ्यावरती आपले हावभाव वगैरे वाचतात, त्यांना कळतं की यांना हा काय ब्लाऊज आहे तो माझा परफेक्टली जमणार नाही. जर आपणच कॉन्फिडेंटली त्यांचा ब्लाऊज शिवू शकत नाही तर ते तरी आपल्याकडे कसं देतील, हा विचार आपण सुद्धा केला पाहिजे. जेव्हा कस्टमरला आपण चांगलं काम देतो तेव्हाच कस्टमर होऊन आपल्याकडे येतं. जर आपल्यालाच आपल्या कामावरती विश्वास नाही किंवा हे काम मी चांगलं करू शकते आणि हे मला जमल असा कॉन्फिडन्स तुम्ही स्वतःमध्ये आणणं सुद्धा खूप गरजेचं आहे. खूप वेळा काय होतं की कस्टमरचे जे काही ब्लाऊज आहे ते आपण एकदम छान शिवतो, परफेक्ट शिवतो, पण कुठेतरी ज्यावेळेस आपण ब्लाऊज द्यायला जातो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही, हा ब्लाऊज यांना चांगला बसणार नाही. मग आपण ऑलरेडीच आपल्या ज्या काही चुका आहेत त्यांना सांगायला सुरुवात करतो, किंवा फॅब्रिक कमी पडलं, पुरला नाही, किंवा बाईमध्ये थोडंसं असं झाले, किंवा उंचीला थोडासा माझ्याकडून कमी झालाय, असं चुका ज्या काय आहेत त्या सांगण्यापूर्वी त्यांना ब्लाऊज सुरुवातीला घालू द्या आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते त्यांना द्यायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल टेलर पाहता ते कधी त्यांच्या चुका सांगत नाही, किंवा ज्यावेळेस कस्टमर ब्लाऊज घालून त्यांच्याकडे घेऊन येतात आणि इथे इथे चुकले असं सांगायला लागतात त्यावेळेस त्यांच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल असतात. मग काय होते, थोडक्यात तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये अगदी तोंडावरती साखर ठेवूनच हे काम करायचं आहे. खूप वेळा काय होतं, आपल्याला घरातला काहीतरी लोड असला, कामाचा लोड असला की आपली चिडचिड होते. मग कस्टमर ज्यावेळेस आपल्याकडे येतं त्यावेळेस आपण जे काही आपले अनदर प्रॉब्लेम्स असतील ते सर्व विसरून फक्त कस्टमर आपल्याला हँडल करायचं आहे, इतकीच गोष्ट लक्षात ठेवा. बाकीचे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते पर्सनल ठेवा. ज्यावेळेस कस्टमर जाईल त्यावेळेस तुम्ही तुमचं मनामध्ये जे काही रिग्रेशन चालू असतं ते आपण आपलं चालू ठेवायचं. पण ज्यावेळेस कस्टमर येईल त्यांचं एका स्माईलने किंवा एकदम छान असं बोलून वगैरे चांगलं कोणालाही छानच वाटतं. ज्यावेळेस समोरचा आपला स्तुती करतो किंवा आपल्याकडे येतो आणि आपण त्याला बसा उठा असं करतो त्यावेळेस त्यांना छान वाटतं. भलेही तुम्ही चहा पाणी वगैरे विचारू नका आणि एवढे सारे कस्टमर येतात, तुम्ही तरी कोण ना कोणाचं म्हणजे अतिथी म्हणून स्वागत करत बसतात. त्यावेळेस काय करायचं, कोणी कस्टमर येऊ त्यांना जास्त काही नको असतो, फक्त त्यांची थोडीशी चौकशी ब्लाऊजबद्दलची म्हणा, त्यांच्याबद्दलची म्हणा, ते तुम्ही करू शकता. आणि एका कस्टमरसाठी 5 मिनिटं तर तुम्ही दिलेच पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल टेलर पाहता त्यावेळेस काय होतं, ते फक्त ब्लाऊज घेतात, मेजरमेंट घेतात आणि जा असं असतं त्यांचं. मग काय होतं, बऱ्याच वेळा आता मी बायकांच्या तोंडून ऐकते की गेल्यानंतर कधी त्यांचं म्हणजे चेहरा हसरा नसतोच किंवा कामाशी काम, असं खूप साऱ्या गोष्टी असतात. मग त्यावेळेस जेव्हा तुम्ही घरातून काम करता त्यावेळेस म्हणजे हे तुमच्या स्वभावात आत्मसात करायची काही गरज नाही. ऑलरेडी आपला जर चेहरा किंवा आपलं जे काही स्वभाव आहे तो जर हसरा असेल, बोलणारा असेल, तर कस्टमर सुद्धा आपल्याला बोलता करता येतं. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं मेजरमेंट घेतो त्यावेळेस कस्टमर अगदी बोलायला नको म्हणतं, किंवा तुमच्या मनानुसार घ्या, तुम्हाला जसं पटेल तसं पहा तुम्ही आणि जे काही चेंजेस आहे ते करा. माणसं जर कस्टमर तुम्हाला बोलत असेल तर त्यावेळेस तुमच्याकडे चान्स असतो काहीतरी बाईचं डिझाईन, बॅक साईडचं डिझाईन त्यांना पटवून देणं आणि छान ब्लाऊज बसल्यानंतर मग ते सुद्धा तुमचे कौतुक करणारच आहे. ज्यावेळेस कस्टमरला चांगला ब्लाऊज बसतो, जर पूर्ण सोसायटीमधून एक ब्लाऊज तुम्हाला शिवायला आला आणि त्यांना जर तो चांगला बसला तर त्या ज्या काही बाकीच्या बायका आहेत त्यांना सुद्धा सांगणारच आहे. किंवा लेडीज ही जी संकल्पना आहे ना, काय होतं, एक बाईला जर कळलं तर ती दुसऱ्या बाईला म्हणते. ज्यावेळेस एखादी गोष्ट तिला आवडते, मग ते ब्लाऊज असो, साडी असो, मेकअपचं, ज्वेलरी रिलेटेड कोणत्याही गोष्टी असो, मग ती दुसऱ्या बाईला म्हणते. आणि दुसरी बाई ज्यावेळेस तिला विचारते की हे तुम्ही कुठून घेतलं किंवा ब्लाऊज कुठून शिवला, ऑब्व्हियसली तुमच्याकडूनच ते तुमचाच ॲड्रेस त्यांना देणार आहे की ह्या ठिकाणी मी ब्लाऊज शिवला. मग कधी कधी काय होतं, अनोळखी कस्टमर सुद्धा आपल्याला येऊन भेटतात. मग एक एक करून अशी ही जी चेन आहे ती आपली लांब होत जाते आणि कस्टमर सुद्धा भेटतात. इतर हे सर्व गोष्टी सोडून मी नेहमीच तुम्हाला सांगते, ज्यावेळेस पण तुम्ही बिझनेसची सुरुवात करता त्यावेळेस एक छोटासा फ्लेक्स तुमच्या दारावरती किंवा घराच्या समोर लावा, जेणेकरून की येणारे जाणारे कस्टमर तो बोर्ड पाहतात. मग नवीन नवीन काय होतं, ज्यावेळेस तुम्ही शिवणकाम सुरू करता किंवा एखाद्या नवीन जागी गेलेला असतात त्यावेळेस ब्लाऊज येथे अर्जंट शिवून भेटतील, हे सुद्धा टॅग देणं खूप गरजेचं आहे. कारण की सण समारंभ आले ना, अर्जंट ब्लाऊजची खूप जास्त रिक्वायरमेंट असते आणि कोणी द्यायला तयार नसतं, भले तुम्ही कितीही पैसे द्या. त्यावेळेस तुम्ही काय करा, थोडासा तुम्हाला त्रास होईल, जो काही सीझन असेल 2 ते 3 दिवसाचा, पण त्या काळामध्ये जर तुम्ही अर्जंट ब्लाऊज दिले तर नक्कीच तुमचा बिझनेस सुद्धा वाढणार आहे. कारण की कस्टमरला सुद्धा शुअरिटी पडते की चला लवकरात लवकर हे काम देतात. खूप वेळा तुम्ही पाहिलं असेल प्रोफेशनल टेलर अगदी 15-20 दिवस, महिनाभर सुद्धा ब्लाऊज देत नाही. पण जर तुम्ही घरातून काम करत असाल आणि ते काम जर त्यांना वेळोवेळी दिलं तर कस्टमर सुद्धा इम्प्रेस होतं आणि त्यांना लवकर जी काही साडी असेल, ब्लाऊज असेल तो घालता येतो आणि आपले कस्टमर सुद्धा त्यानेच इन्क्रीज होतात. कारण की कस्टमर सुद्धा इम्प्रेस होतं, ते एक बाई सोडून दुसऱ्या वेळेला सांगतं की चला यांच्याकडून लवकर ब्लाऊज भेटतात. आणि वेळेप्रसंगी जर आपल्याला कधी ब्लाऊज पटकन शिवून घ्यायची गरज पडली तर या ठिकाणी तुम्ही ब्लाऊज देऊ शकता आणि तुमचे ब्लाऊज सुद्धा लवकर भेटतील. तर हेच मी तुम्हाला सांगेल की घराच्या समोर जे काय एक छोटासा फ्लेक्स लावा, म्हणजे बाकीच्या कस्टमरला सुद्धा कळेल की ते ब्लाऊज शिवून मिळतात. या व्यतिरिक्त खूप साऱ्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की सोशल मीडिया खूप बिग प्लॅटफॉर्म आहे जिथे की तुम्ही तुमचा बिझनेस
खूप जास्त चांगला ग्रो करू शकता। जेव्हा पण तुम्ही मोबाईल यूज करताना मी सांगेल व्हॉट्सअप इंस्टाग्रामपेक्षा ना तुम्ही तुमच्या बिझनेसकडे फोकस करा। म्हणजे काय होतं, जे काही तुम्ही काम करताय ते तुमचे स्टेटसद्वारे तुम्ही अपलोड करा, तेव्हाच समोरच्याला कळणार आहे की हे नेमका काय बिझनेस करत आहे। जेव्हा मी यूट्यूब किंवा इंस्टाग्राम स्टार्ट केलं तेव्हा ऑल ओव्हर पुण्यामधल्या कुठल्याही मला ऑर्डर भेटतात किंवा मनी ऑर्डरने ते त्यांचे ब्लाऊज माझ्याजवळ पोहोचवतात। हे कशामुळे शक्य झालं? सोशल मीडियाद्वारे। कारण की मी फक्त काय केलं, दिवसातले माझे 2 ते 3 तास देऊन जे काही व्हिडिओ आहे ते शूट करते आणि यूट्यूब इंस्टाग्रामद्वारे मी टाकते। भले आता यूट्यूबद्वारे अजून तरी मला काही इन्कम, फर्स्ट माझं जे काही इन्कम आहे ते आलेलं नसलं तरी सुद्धा बाकी जो काही सेकंड माझा सोर्स आहे ब्लाऊज भेटण्याचा तो तर माझा वाढला। ऑब्विसली लांबचे जे काही कस्टमर असतील माझे ते मला सोशल मीडियाद्वारेच भेटले, कारण की त्यांना सुद्धा कसं कळणार आहे की आपण ब्लाऊज शिवतो। मग ज्यावेळेस ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील की मला सुद्धा ब्लाऊज शिवायचा आहे आणि तुमचे सिलाईचे रेट सुद्धा कमी आहेत, मग कस्टमर इम्प्रेस होऊन मनी ऑर्डरला भरलेही 40-50 रुपये गेले तरी चालतील, मग ते आपल्यापर्यंत ब्लाऊज पोहोचवतात। आणि मग आपण काय करतो, वेळेत ब्लाऊज कंप्लीट करून जे काही आपले एक्स्ट्रा चार्जेस असतील मनी ऑर्डरचे ते त्यांना द्यायचे, जे काही पोस्ट ऑफिसवाले असतील त्यांना, आणि त्यांच्यापर्यंत ब्लाऊज पोहोचवायचा। म्हणजे थोडक्यात जर तुमच्या ब्लाऊजची शिलाई 200 रुपये असेल आणि तिकडे त्यांना 400 रुपये पे करावे लागत असतील, मग ते 250 रुपयामध्ये जर त्यांचं काम होत असेल, ब्लाऊजची 200 रुपये शिलाई आणि 50 रुपये मनी ऑर्डरसाठी, तर कस्टमर सुद्धा राजी होतं आणि ब्लाऊज सुद्धा पाठवतं। असे बरेच माझे कस्टमर आहेत। यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवेल की कसे मी कस्टमरच्या ऑर्डर घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवते आणि त्यांचे ब्लाऊज सुद्धा माझ्यापर्यंत येतात। हे आपण नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूयात। आता तुमच्यासाठी मी ही संकल्पना सांगते की सोशल मीडियाद्वारे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथे की तुम्ही तुमचे कस्टमर, कोणताही बिझनेस असू द्या, आता संक्रांत आहे, हलव्याचे दागिने बनवून जर तुम्ही स्टेटस अपलोड केले डेली तरच कस्टमरला कळणार आहे की यांच्याकडे हलव्याचे दागिने भेटतात। किंवा आरीवर्कचं असेल किंवा ब्युटी पार्लरमध्ये जर तुम्ही कोणती नवीन ज्वेलरी आणलेली असेल, नवीन साड्या आणलेल्या असतील, त्या जर तुम्ही स्टेटसद्वारे ठेवला तरच कस्टमरला कळतं। भलेही कस्टमर समोरचा इरिटेट होऊ दररोज ते पाहून, पण आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। कोणी इरिटेट होऊ किंवा कोणाला पाहण्यामध्ये इंटरेस्ट नसेल, ज्यांना आवडतं ते होऊन विचारतात आणि ब्लाऊज शिवायला सुद्धा देतात। तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करा। नक्कीच मी तुम्हाला गॅरंटीनुसार सांगते की तुमचे कस्टमर खूप 100% वाढतील। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही घरातून बिझनेस करता, घरातून शिलाई काम करता, त्यावेळेस थोडेसे तुमचे जे काही रेट आहे ते थोडेसे कंपॅरेटिव्हली कमी ठेवा, कारण की ते आपल्याला बुटीकचा सुद्धा खर्च नाही आणि जे काही लाईट बिल आहे ते सुद्धा आपल्याला कमी येतं। कारण की डेली आपण लाईट वगैरे लावून किंवा बाकीचं जे काही काम आहे ते डेली करत नाही, म्हणजे जास्त लाईट बिल येत नाही किंवा आपल्याला शॉपचं रेंट सुद्धा द्यायचं नाही। त्यामुळे बाहेरचे जे काही रेट आहेत त्या ते 30-40 रुपयांनी म्हणा किंवा 50 रुपयांनी म्हणा, तुम्ही थोडेसे कमी रेट ठेवा। आणि बऱ्याच बायकांचं तुम्ही पाहिलं असेल, पैशावरून कधी कधी बायका ब्लाऊज सुद्धा शिवत नाही किंवा जास्त रेट असल्यामुळे त्यांना ते अफोर्ड होत नाही, कारण की बऱ्याच बायका ज्या आहेत त्या आपल्या नवऱ्याकडून पैसे घेऊन मग ब्लाऊज शिवत असतात। तर अशांचा सुद्धा विचार करा, कधी कस्टमरला देण्यासारखे पैसे जर नसतील तर ते सुद्धा ओळखून थोडंफार कमी करत जा, कारण की प्रत्येक वेळेस जर तुम्ही तुमच्या गोष्टींना नडून राहिले तर कस्टमर सुद्धा मग काय म्हणतं, नाही हे काही थोडेफार सुद्धा पैसे कमी करत नाही, यांच्याकडे काय ब्लाऊज शिवायला द्यायला नको। त्यामुळे थोडंफार डिझायनिंगमध्ये जर तुम्ही 100 रुपये सांगत असाल तर 70 ते 80 रुपयापर्यंत त्यांना ब्लाऊज करून द्या, कारण की तिथे आपला कॅनव्हासचा वगैरे सर्व खर्च जाऊन जरी आपल्याला 50 रुपये निघले तरी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे। दिवसाला तुमची ब्लाऊज शिवण्याची क्वांटिटी वाढवा, जेणेकरून की कस्टमर सुद्धा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील। जर तुम्ही घरामधून बिझनेस करत असाल तर घरातला जो काही तुम्ही हॉलमध्ये जर करत असाल तर आजूबाजूचा जो काही तुमचा प्लॅटफॉर्म आहे किंवा आजूबाजूच्या ज्या भिंती आहेत तिथे शिवणकामाचे थोडेफार स्टिकर म्हणा, ब्लाऊज म्हणा किंवा थोडंफार शिवणकामाच्या रिलेटेड तुम्हाला अजून काही गोष्टी लावता आल्या तर त्या लावा, जेणेकरून की कस्टमर ज्यावेळेस आतमध्ये येतं त्यावेळेस जे काही तुम्ही लावलं डिस्प्लेला ते पाहूनच ते एकदम खुश होतात। त्यांना जरी डिझाईनचा ब्लाऊज शिवायचा नसेल, त्यांनी जर डिस्प्लेचा डिझाईनचा ब्लाऊज पाहिला तर त्यांचं सुद्धा मन बदलतं आणि डिझाईनचा ब्लाऊज शिवायला ते सुद्धा तयार होतात। तर ह्या सर्व बारीक सारी गोष्टी आहे, जेवढं माझ्या अंडरस्टँडिंगमध्ये आहे किंवा जो मला अनुभव आहे तोच मी तुमच्याबरोबर शेअर केलाय आणि खूप साऱ्या ताईंना माझ्या या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन लाईफमध्ये घडतात, पण याकडे आपण काय होतं बारकाईने कधी पाहत नाही किंवा ह्या गोष्टींचा विचार करत नाही, त्यामुळे आपला बिझनेसची ग्रोथ जी आहे ती कमी होते। तर ह्या सर्व गोष्टींचा विचार आणि माझ्या जे काही बिझनेस आहे त्यामध्येच मी हे सर्व इम्प्रूव्ह केलं आणि त्यानंतरच माझा जो काही बिझनेस आहे तो वाढलेला आहे। तर चला, नक्कीच तुम्हाला हे जे काही टिप्स आहेत त्याचा फायदा होईल आणि हे सुद्धा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा। नक्कीच तुम्हाला याचा चांगला जे काही बेनिफिट्स आहेत ते भेटतील। भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये। अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा, त्यांची सुद्धा उत्तर मी देईल। आणि अजून जरी कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की मला सांगा, जेवढा काही मला अनुभव आहे ते सर्व टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करेल। आणि चला, आजचा हा व्हिडिओ जास्त न मोठा करता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।